आज आम्ही हे काय बघितलं, साक्षात महादेव. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता गोदावरी कुंडावरून आंघोळ वगैरे करून डायरेक्ट महादेवाच्या दर्शनासाठी जात आहोत. त्यासाठी आपण नवीन कपडे वगैरे सगळं घातलेले आहे. त्यासोबत आपण दर्शनासाठी घेतले आहेत फुले, बेलपत्र वगैरे सर्व घेतलं आहे आणि खूप जास्त सकाळ सकाळी गर्दी होती त्यामुळे. आणि ही बघू शकता तुम्ही गर्दी. आणि जेव्हा आपण मंदिरात घुसतो, जी जुनी मंदिरं किंवा काहीही म्हणा, त्यांचं जे कोरीव काम किंवा काही असतं ते आपल्याला विचार पडायला भाग पडते, कसं काय किंवा कसं बनवलं असेल. तर तुम्हाला इथं अभिषेक करायचा असेल तर तुम्ही सकाळ सकाळ येऊन अभिषेक वगैरे सर्व करू शकता. अभिषेकासाठी वेगळेच इथं असं गाभारा भेटतो, तुम्ही पण दर्शन करून घ्या. आता आपण बाहेर आलो आहे, दर्शन आपलं सहज 5-15 ते 20 मिनटामध्ये झालेलं आहे. आता आपण बाहेर आलेलो आहे. तर बाहेरचं जे वातावरण बघून खूप मन प्रसन्न झालं. आणि जे मंदिरचं कोरीव काम वगैरे किंवा सजावट केली होती ते बघून तर खूप मन. आणि या मंदिराचं नाव त्र्यंबकेश्वर का पडलं की या मंदिरामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशा 3 पिंड आहेत, त्यामुळे या मंदिराचं नाव त्र्यंबकेश्वर असं पडलं आहे. तर आपण आता जाऊया, नाश्ता वगैरे करूया, कारण की आपल्याला जायचं आता पंचवटीला. असं काय पंचवटीला वगैरे गेलो. या सगळ्याचा व्लॉग 2 दिवसात येईल. त्यासाठी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया.